बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते। आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर। पुणे या विद्येच्या माहेरघरात
फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केल्या. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 40 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानासाठी त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्मृतीला अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावनस्मृतीला मी अभिवादन करतो. मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं 4th डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातील लोकांना, आदिवासी लोकांना जे ब्रीद दिलं, तेच ब्रीद नव्यानं विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना आणि परत एकदा सर्व जनतेपर्यंत हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोहोचलं पाहिजे म्हणून हा एक आगळा वेगळा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेत आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जी व्याख्यानमाला आपण सुरू केली ती ह्या व्याख्यानमालेला आपल्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,
जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखा, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. हा कार्यक्रम घेत असताना याचं अजून एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची जी थीम आपण दिलेली आहे पत्रिकेमध्ये ती अशी आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त युवकांचं ही एक क्लासरूम आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष जरी असलं तरी मागील 3 वर्षामध्ये, वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं वर्ष, मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 विषय, 30 वक्ते, 30 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरती, त्यांच्या धोरणांवरती, त्यांच्या विविध पैलूंवरती, त्यांच्या विविध विचारांवरती त्या ठिकाणी विचारमंथन झालं. आणि याही वर्षी 4थ्या वर्षी अजून 10 वक्ते, 10 नवीन विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परत एकदा अभ्यासाला 10 वक्ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किती हे विशाल व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते मागचे झालेले 30 दिवस, हे आता होणारे 10 दिवस म्हणजे 40 दिवस, 40 विषय, 40 वक्ते, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अजून देखील संपलेलं नाही. किती 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 हे विशाल व्यक्तिमत्व आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार हे समाजातील गोर गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एवढंच नाही तर ते सर्व घटकांमध्ये पोहोचलं पाहिजे. सर्व घटक ज्या वेळेसला मी म्हणतो त्यावेळेसला शिक्षक, इंजिनियर्स, डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस कम्युनिटी ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आलीच पाहिजेत. याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण माझं वैयक्तिक एक मत आहे आणि ते मत असं आहे की आपल्या देशातली जी थोर महापुरुष होऊन गेलेली आहेत यांना आपण जातीच्या बेड्यांमध्ये बांधलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लहुजी वस्ताद एका समाजाचे, वासुदेव बळवंत फडके एका समाजाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले अजून एका समाजाचे. असं समाजांमध्ये आपण या सगळ्या लोकांना जे वाटून टाकलेलं आहे याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचं नुकसान आणि त्यांनी जे विचार आपल्याला दिले या विचारांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती पायमल्ली आपल्या सगळ्या लोकांकडनं होतीये हे मानणारा मी एक युवक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी जेवढे काही पॉलिटिकल पार्टीज आज आहेत ज्यांचं 2024ला इलेक्शन आहे लोकसभेचं, 2024ला दिवाळीमध्ये आपले विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, यात जर दोन्हीमध्ये पाहिलं तर हे लोकांनी मॅनिफेस्टोज काढायला सुरुवात केलेली. या मॅनिफेस्टोचा जर आपण विचार केला किंवा ज्यांना मॅनिफेस्टोला आपण त्या ठिकाणी जर म्हणलं की तर त्यांचं काय ते काम करून दाखवणार आहे त्या 5 वर्षामध्ये, कोणाला कशा पद्धतीचे न्याय देणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी ही जी लोक त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये देतात, मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टींचा विचार 75-80 वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आणि ज्या वेळेसला संविधान लागू झालं त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो. आज जर आपण विचार केला तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, नवीन युवकांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढे आणलं पाहिजे, हे सगळे विचार आत्ताचं सरकार आत्ता कुठंतरी करतंय किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाठबळ देत आहे. परंतु ज्या लोकांना न्याय हक्क नव्हते, ज्या लोकांना शिवताशिवत त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती, ज्या लोकांना पाण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हते, ज्या लोकांना मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, ज्या लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईटची पायमल्ली ज्या लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली होती, या सगळ्या लोकांना आपापल्या पायावरती ही लोक उभा झाली पाहिजेत. आणि एवढंच नाही
तर ही पायावरती उभी होऊन मोठी बिझनेसमन झाली पाहिजे, यांच्याकडे देखील पैसा आला पाहिजे, यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही संविधानामध्येच अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कायद्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम हे त्यावेळेसला या आपल्या महान थोर पुरुषानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून ही जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीला त्या ठिकाणी आज मला सलाम करावासा वाटतो. आज या ठिकाणी मी आपल्याशी बोलतोय, अनेक लोक विचार मांडतायत. या कार्यक्रमाच्या खाली सुद्धा जे कमेंट्स येणार त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. हे कुणामुळे आहे? मला आज पाहिजे त्या देवाची मी पूजा करू शकतोय, मला पाहिजे ते लिहू शकतोय, पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कुणामुळे आहे? तर ते एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आज विसर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसतो. आजचे जे युवक आहेत, म्हणजे एका शास्त्रज्ञाला विचारलं, एका इतिहासकाराला विचारलं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काय वाटतं भारत देशाबद्दल, कशा पद्धतीनं आहे, ह्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. आज आमच्या युवकांच्या तोंडातलं जर गाणं आपण पाहिलं तर सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू है कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग. जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं, तब से हम हमारे सिरों पे कफन कातिलों को ढूंढ चले हैं, असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद. असे युवक आणि अशी गाणी आमच्या युवकांच्या तोंडामध्ये होती. आज आमच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे? मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन. आणि म्हणून आजचे जे युवक आहेत, या युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती संभाजी महाराज, झाशीच्या राणी, या थोर पुरुषांचा अभ्यासच आमच्या युवकांना त्या ठिकाणी नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की युवकांना दोष देणं ह्या त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेसला आज जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेसला माझं मत असं आहे की या युवकांना कोणताही दोष न देता, कारण आज आमची शिक्षण पद्धती जर बघितली तर जी इंग्रजांनी बनवलेली होती ती जशीच्या तशी शिक्षण पद्धती आज देखील आम्ही त्या ठिकाणी अंमलामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यावरतीच आमचं कामकाज मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आज आमच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा विचार केला तर 4थी 5वीच्या पुढे शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, वासुदेव बळवंत फडके नाही, स्वामी विवेकानंद नाही, झाशीच्या राणी नाही, जिजामातांचा इतिहास नाही, या कोण्याही मोठ्या लोकांचा, महाराणा प्रतापांचा इतिहास नाही, ह्या कोणत्याही मोठ्या लोकांचा इतिहास नाही. मग ह्या लोकांनी, आमच्या युवकांनी ह्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची कशी? आणि नुसतीच ह्यांची नावं घ्यायची आणि युवकांना शिव्या घालत बसायचं की हे युवक या सगळ्या लोकांचा विचार करत नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी सांगितले जात नाही. आणि म्हणून याचे दोन परिणाम झाले. आज युवकांना शिव्या घातल्या जातात या सगळ्या लोकांच्या नावानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जर विचारच समजले नाही तर त्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायचा कसा आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कशा करायच्या. आज शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, आज ह्या त्यांच्या जयंतीला आजचे युवक हे दारू पिऊन, व्यसन करून, त्या ठिकाणी गाडींचे हॉर्न वाजवत, डीजेचा मोठमोठा आवाज करून त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती अराजकतेकडं हे जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नेण्याचं काम केलेलं आहे. डीजे वाजवला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. त्यांची जयंती पुण्यतिथी जेवढा जोश अंगामध्ये असेल तितक्या जोशाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. परंतु ज्या लोकांनी व्यसनापासून लांब राहा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी राष्ट्रप्रथम म्हणून सांगितलं, याचा विचार आज आपण करतोय का त्यांच्या जयंतीच्या दिवशी? याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. आज बाबासाहेबांचा जर संघर्ष आपण पाहिला, या लोकांना नीट शाळेमध्ये बसता आलं नाही, या लोकांना खायला चांगलं अन्न मिळालं नाही, या लोकांना प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही. प्रत्येक ठिकाणी हुडतूड करून, जात दाखवून सगळ्यात खालच्या थराला ते कसे आहेत याची जाणीव करून देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. तरी सुद्धा ती लोक मनानं हारली नाहीत. त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला नाही, तर त्यांनी या हजारो शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि लाखो करोडो लोकांचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. आणि एवढंच नाही तरी शिक्षण थांबवलं नाही, कोणत्याही वाईट मार्ग त्या ठिकाणी अवलंबला नाही. अत्यंत स्वच्छ सुंदर चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा विचार
आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आज जर आपला विचार झाला, आज आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा, भारत देशाचा विचार करा, तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकते, ती म्हणजे की आज आपला देश हा परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती जातोय का काय, याची भीती मला माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी वाटू लागलेली. ज्यावेळेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाची फाळणी एकदा धर्माच्या याच्यावरती झालेली आहे, नंतर ही फाळणी परत एकदा जातीवरती त्या ठिकाणी देशाची फाळणी होऊ शकते. आज प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी मागणी, आज मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, अजून इतर अनेक समाज आहेत जे की त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या आरक्षणाची मागणी करत असताना कुठंतरी देश हा आपला मागं सुटत चाललेला आहे, याचा देखील विचार आपल्याला गांभीर्याने या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, या सगळ्याच लोकांना आरक्षणाची गरज आहे असं नाहीये. आणि त्याच्यामुळं आर्थिक मूल्य लक्षामध्ये घेता ज्याची जशी आर्थिक परिस्थिती त्याला त्या पद्धतीचं आरक्षण हा विचार देखील आज आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. कारण हा जर विचार आपण नाही केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा देश परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती उभा राहील, नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती अराजकता आपल्या देशामध्ये माजू शकते. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं, या आंबेडकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं करणं आज आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ही व्याख्यानमाला घेत असताना कोरोनामध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. 2021-22 साली कोणालाही त्या ठिकाणी कोणतीही जयंती, पुण्यतिथी, सण वार कोणत्याही गोष्टी साजऱ्या करता येत नव्हत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की एक वेगळाच उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी ही समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून ह्या लोकांपर्यंत एखादा कार्यक्रम पोहोचला पाहिजे, नुसतं नाच गाणं न करता एक विचारात्मक काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असा असेल, त्यांना आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणून ही आपण व्याख्यानमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू केली. 2021-22-23 साली आपण ही ऑनलाईन घेतली आणि याही वर्षी आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन आपण त्या ठिकाणी घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना हा कोणत्याही आपण झूम ॲपवरनं घेत नाहीये, MS टीमवरनं घेत नाहीये किंवा गुगल मीटवरनं घेत नाही. हा जाणीवपूर्वक यूट्यूबवरती हा कार्यक्रम आपण घेतोय की जेणेकरून जोपर्यंत इंटरनेट आहे, जोपर्यंत यूट्यूब आहे, चिरकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवरचे मार्गदर्शन हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत. म्हणून याचं नियोजन आणि आयोजन संस्थेच्या वतीनं अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 जवळपास 10 दिवस हा कार्यक्रम त्याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्याच्यामध्ये अत्यंत विविध मान्यवर हे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना करतील. आज या वर्षी जर आपण विचार केला तर 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संविधान व सत्याग्रह, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान सभेतील समारोपाचे भाषण, भारतीय संविधान व आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयीचे धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काय दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीत महिलांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शैक्षणिक धोरण, अशा विविध गोष्टींवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे बघा. सत्याग्रह आहे, महिलांचं धोरण आहे, संविधान आहे, कामगारांचं धोरण आहे, त्यांचं वैयक्तिक चरित्र आहे, शैक्षणिक धोरण आहे. वेगवेगळ्या विषयांवरती याही वर्षी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मान्यवर या कार्यक्रमाला आले पाहिजेत हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असतं. डॉक्टर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेत असतो. ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि कोणत्या दर्जाचे विचार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील तर हे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि म्हणून एक त्याचाच भाग म्हणून मागच्या 7 वर्षापूर्वी
सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर असतील, ह्या सगळी लोक, फार्मासिस्ट असतील, ही सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे. ज्यावेळेसला त्यांचे नवीन विचार राजकारणाला मिळतील त्यावेळेसला नक्कीच हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार आपण त्या ठिकाणी घेऊन की म्हणजे गरीबाच्याच पोटातून गरीब जन्माला यावा का, राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, तर वाड्या वस्तीत तांड्यांवरच्या मुलांना देखील त्या ठिकाणी सरकारमध्ये वेगळं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या ट्रेनिंगसाठी, त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी युवा संसदेची प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी तयार केली की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मान्यवर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे मान्यवर, या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं. आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून 4थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये लोकतंत्र बळकट कसा आपल्याला करता येईल, या देशाच्या विषयी या सगळ्या लोकांना एक आस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयार होईल याचा विचार अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो केलेला आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या विचारानं ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे ते अत्यंत स्पष्ट आहेत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज देखील अनेक अशी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे घेण्याची त्यांची ऐपत अत्यंत चांगल्या पद्धतीची नाहीये किंवा त्या लोकांना मार्गदर्शन करणारे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कमी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्यात कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज माझी एकच विनंती या ठिकाणी राहणार आहे की आपण सर्वांनी जेवढी काही या ठिकाणी भाषणं होतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्यानमालेमधली देखील भाषण आपण ऐका, 4थ्यामधली तर आपण ऐकालच, परंतु 4हीचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आणि रोजच्या रोज जेवढे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड होणार आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. आणि नुसतंच हा कार्यक्रम आपण कोणते क्लासरूममध्ये घेत नाही, हॉलमध्ये घेत नाही, 1000-2000 पोरांसमोर घेत नाही, तर हे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारताच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे विचार पोहोचले पाहिजेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच या प्रयत्नांना त्याच्यामध्ये यश येईल. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न हा आमचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्या अंमलामध्ये आणाव्यात आणि आपलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीचं घडवून घ्यावं, हीच आशा आणि अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जुळलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सतीश देशपांडे अध्यापन, पत्रकारिता आणि शैक्षणिक प्रशासकीय कार्यामध्ये आपला ठसा उमटवणारे युनिक अकॅडमीचे सहाय्यक संचालक सतीश देशपांडे यांच्या करिअरचा प्रवास प्रेरणादायी असा आहे. सतीश देशपांडे यांनी त्यांचे उच्च शिक्षण मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये पूर्ण केले असून ते LLB आणि सेट उत्तीर्ण आहेत. दैनिकामध्ये पत्रकारिता, आकाशवाणीवर निवेदक म्हणूनही त्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे. सत्याग्रही विचारधारा मासिकमध्ये उपसंपादक म्हणून काही काळ त्यांनी सामाजिक विषयांचा अभ्यास केला. भारतीय राज्यघटना आणि मानवी हक्कांसंदर्भातील प्रश्न यांमध्ये ते तज्ज्ञ आहेत. मानवी हक्क हा त्यांच्या जिव्हाळ्याचा अभ्यास विषय आहे. या विषयामध्ये त्यांनी 2 पुस्तकांचे लेखन केले असून त्यांना वाचकांचा मोठा प्रतिसादही लाभला आहे. युनिसेफकडून बाल हक्क विषयावरील लेखनासाठी त्यांना फेलोशिप प्राप्त झाली आहे. त्यांना विविध संस्थांकडून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाकडून मिळालेल्या डॉक्टर PC अलेक्झांडर पुरस्कार, बारामतीमधील संस्थेकडून मिळालेला अनेकांतवाद शिक्षण पुरस्कार तसेच स्वच्छता मित्र पुरस्कार हे त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार आहेत.
आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीमुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. श्रोतेहो नमस्कार. मी सतीश देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी सर्वप्रथम आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून विनम्र अभिवादन करतो. आणि आज मी तुमच्याशी ज्या विषयावरती संवाद साधणार आहे तो विषय अगदी महत्त्वाचा आहे, आजच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घटना समितीतील समारोपाचे भाषण. आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताचा पाया रोवला असं म्हटलं तरी हरकत नाही. आधुनिक भारताचा पाया याकरता रोवला असं आपण म्हणूया की आज भारत ज्या दिशेने जातो आहे किंवा गेली 75 वर्ष ज्या दिशेने वाटचाल करतो आहे ती दिशा आपल्याला जर कोणी दाखवली असेल तर ती म्हणजे भारताच्या राज्यघटनेनं. आणि ही भारताची राज्यघटना तयार करण्यामध्ये मुलाची भूमिका बजावली ती म्हणजे आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबांचं राज्यघटनेतलं योगदान हे आपण अगदी शालेय वयापासून कुठल्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून, इतिहासाच्या पुस्तकातून किंवा वेगवेगळ्या भाषणांतून जाणून घेतोच आहोत. परंतु आज मी तुम्हाला या संवादातून एका महत्त्वाच्या पैलूवरती बोलणार आहे आणि तो पैलू म्हणजे बाबासाहेबांचं एक भाषण आहे. आणि हे भाषण म्हणजे संविधान सभेचं शेवटचं सत्र सुरू होतं आणि त्या शेवटच्या सत्रातला शेवटचा दिवस होता तो म्हणजे उद्या 26 नोव्हेंबर 1949 भारताची राज्यघटना ही स्वीकृत केली जाणार होती आणि आदल्या दिवशी बाबासाहेबांचं समारोपाचं भाषण होतं. म्हणजे बाबासाहेबांचं समारोपाचं भाषण 25 नोव्हेंबर 1949 रोजीचं भाषण आहे. आणि त्यानंतर राजेंद्र प्रसाद अर्थात घटना समितीचे अध्यक्ष म्हणून ते बोलणार होते आणि त्यानंतर आपली भारताची राज्यघटना स्वीकृत केली जाणार होती. मग ह्याच भाषणाचं एवढं महत्त्व का? बाबासाहेबांनी तर घटना समितीत अनेक भाषणं दिलेली आहेत. म्हणजे 11 अधिवेशनं झालेली आहेत आणि 11 अधिवेशनांमध्ये बाबासाहेबांनी वेळोवेळी भाषणं दिलेली आहे, डिबेट केलेलं आहे. मग याच भाषणाचं एवढं मोल किंवा एवढं महत्त्व का मी अधोरेखित करतोय तर ते भाषण हे भारताच्या आता राज्यघटना तर येणार होती त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारत हा सार्वभौम होणार होता आणि तिथून पुढे भारताची स्वतंत्र भारताची सार्वभौम भारताची वाटचाल होणार होती. आणि ही वाटचाल कशी असेल ह्या वाटचालीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी केलेलं महत्त्वाचं भाष्य, बाबासाहेबांनी घेतलेला भविष्याचा वेध, सद्यस्थिती, बाबासाहेबांना वाटत असणाऱ्या चिंता आणि या सर्वांच्या संदर्भामध्ये आणि तत्कालीन होणाऱ्या टीका या सगळ्यांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब त्यावेळी या भाषणातून बोलले. आणि हे भाषण माझ्या मते भारताच्या भविष्याची चिंता करणारं भाषण होतं, भारताच्या भविष्यासंदर्भात मार्गदर्शन करणारं भाषण होतं आणि भारताला योग्य ती दिशा दर्शवणारं भाषण होतं. आणि म्हणून मला या भाषणाचं मोल वाटतं. हे भाषणामध्ये साधारणपणे एक 10-15 मुद्दे आहेत. ते मुद्दे इतके महत्त्वाचे आहेत, अगदी छोटे छोटे मुद्दे आहेत, परंतु बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये केलेलं ते खूप असं प्रदीर्घ चिंतनातून ते मुद्दे पुढे आलेले आहेत. प्रदीर्घ चिंतन आपल्याला त्या भाषणातून दिसून येतं. अगदी तो जर काळ बघितला आपण तर भारताच्या राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेचा तो काळ होता आणि निर्मिती प्रक्रियेवरतीच अशा पद्धतीने शंका उपस्थित केले जात होते की ही घटना तयार करायला खूप वेळ लागलेला आहे, ही ड्राफ्टिंग कमिटी आहे की ड्रिफ्टिंग कमिटी आहे, इतक्या टोकाच्या टीका लोक करत होते. आणि बाबासाहेबांनी याला याच भाषणातून अत्यंत संयतपणे उत्तर दिलंय. बाबासाहेब म्हणतात की ही ड्राफ्टिंग कमिटीच आहे, आम्ही ड्रिफ्टिंग कमिटी म्हणजे वाहवत जाणे, तर आम्ही काही वाहवत गेलेलो नाहीये, आम्हाला नेमकं कुठे जायचं होतं, काय करायचं होतं हे समितीला, ड्राफ्टिंग समितीला हे पक्क माहिती होतं.
आणि जगाच्या इतिहासाचा, जगाच्या वर्तमानाचा, जगातल्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारताच्या संदर्भात काय महत्वाचं आहे हे आपल्याला शोधायचं होतं, हे आपल्याला मांडायचं होतं. त्यामुळं आपल्याला हा दीर्घकाळ चर्चा करणं हे गरजेचं वाटलं. हे बाबासाहेबांनी अत्यंत संयतपणे त्या भाषणातून समजून सांगितलं. आणि एक महत्वाची गोष्ट आपल्याला त्या भाषणातून दिसते की भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या राज्यघटनांची तुलना बाबासाहेबांनी त्या भाषणातून मांडलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर अमेरिकेची राज्यघटना असेल किंवा कॅनडाची राज्यघटना असेल, ऑस्ट्रेलियाची असेल, दक्षिण आफ्रिकेची असेल, कमी अधिक वेळ लागलेलाच आहे या राज्यघटना तयार होण्यासाठी. परंतु या राज्यघटना तयार होत असताना फार मोठं डिबेट अँड डिस्कशन झालेलं नव्हतं. याशिवाय भारताच्या संदर्भात जर बघितलं तर 2400हून अधिक सूचना ह्या समोरच्या बाकावरून उपस्थित केल्या गेल्या होत्या आणि त्या सगळ्यांची छाननी करून त्याच्यावरती डिबेट डिस्कशन करून मग आपण आपल्या राज्यघटनेच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो. त्यामुळं ही ड्राफ्टिंग कमिटी की ड्रिफ्टिंग कमिटी याचं उत्तर अत्यंत संयतपणे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. तुम्हाला एक गुण बाबासाहेबांचा दिसून येतो, तो म्हणजे ते जे काही मांडायचे ते अतिशय अभ्यासपूर्ण मांडायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कितीही टोकाची टीका झाली तरी आपला विवेक, आपला संयम ते कधीही सोडत नव्हते. हे जे काम होतं घटना तयार करण्याचं, हे काम म्हणजे माझ्या मायभूमीची सेवा करण्याचं काम आहे, हे बाबासाहेबांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्याच भाषणातून ते सांगतायत की हे काम एका अर्थानं माझ्यावरती सोपवलं, हे माझ्या मायभूमीची सेवा आहे. कारण मायभूमीची सेवा या अर्थानं की आज मातृभूमीसाठी, या भारतासाठी बाबासाहेबांनी ज्या राज्यघटनेच्या तयार करण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलं, ती राज्यघटना भविष्यासाठी भविष्याची दिशादर्शन करणारी होती. आणि ही सेवा करायला मला मिळाली, हे मी खूप महत्वाचं काम समजतो, असं बाबासाहेबांनी अत्यंत विवेकीपणे, नम्रपणे त्या भाषणातून सांगितलंय. दुसरी गोष्ट, मला बाबासाहेबांचा विनम्रपणा हा इतका दिसून येतो की तुम्ही, मी तर आपण सगळेजण जाणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताचे घटनाकार आहेत, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. परंतु या शिल्पकाराला थोडा देखील अहंगंड नव्हता ही भारताची राज्यघटना तयार करताना. बाबासाहेब आपल्या राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेतलं श्रेय हे आपल्या इतर सदस्यांना सुद्धा देतात. बाबासाहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे काही नावं अधोरेखित केली. ती नावं म्हणजे डॉक्टर BN राव असतील, SN मुखर्जी असतील, या सगळ्यांना बाबासाहेबांनी या राज्यघटना तयार करण्यामधलं श्रेय दिलेलं आहे. याशिवाय बाबासाहेबांनी तिथं काम करणारे कर्मचारी, तिथं काम करणारे अधिकारी यांना देखील त्यांनी श्रेय दिलेलं आहे घटना तयार करण्याचं. कारण त्यांनी देखील अहोरात्र मेहनत घेतली आहे, म्हणून आपण या घटनेच्या या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत, तयार करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत, असं बाबासाहेब मांडतायत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी काँग्रेसचा उल्लेख आवर्जून केलेला आहे. आणि ते म्हणतात की काँग्रेसनं मला ही तर संधी तर काँग्रेसनं आपल्याला दिलेलीच आहे. काँग्रेसनं यासाठी महत्वाचं काम केलेलं आहे की काही वेळेला काय होतं की एका पक्षामध्ये जर एकसुरीपणा असेल तर बहुतांश वेळा होयबा असं आपण ज्याला म्हणतो ना की एखादा निर्णय येतो आणि लोक हो म्हणत जातात, मग त्याला होयबाचं राजकारण म्हणतात थोडक्यात. मग तसा होयबा या ठिकाणी नव्हता. ते म्हणतात की काँग्रेस अंतर्गत सुद्धा बंडखोर होते आणि या बंडखोरांमधले त्यांनी आवर्जून नावं घेतलेली आहेत की श्री कामत आहेत, डॉक्टर देशमुख आहेत, प्रोफेसर सक्सेना आहेत, ठाकूरदास भार्गव आहेत, याशिवाय KT शहा आहेत, हृदयनाथ कुंजरू आहेत. या सगळ्यांनी वेगवेगळी मतं उपस्थित केली. काँग्रेसच्या मतांच्या शिवाय सुद्धा वेगळी मतं काँग्रेसमधूनच उपस्थित राहिली. म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत असणाऱ्या या डेमोक्रेसीला बाबासाहेबांनी या ठिकाणी हायलाइट केलेलं आहे. आणि कुठलीही प्रक्रिया होत असताना ही डेमोक्रेटिव्ह पद्धत ही खूप महत्वाची असते, ते या ठिकाणी खूप महत्वाची ठरली. कारण जर एकसुरीपणा आला असता, नुसतंच अख्खा पक्ष जर एका दिशेने हो म्हणत राहिला असता तर एवढं चांगलं डिबेट डिस्कशन झालं नसतं, हे बाबासाहेबांना हायलाइट करायचं आहे. आता बाबासाहेबांनी या भाषणाच्या माध्यमातून काही चिंता व्यक्त केलेल्या आहेत आणि ती चिंता भारताच्या राज्यघटनेच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली,
भारताच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, याशिवाय लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि भारताचं स्वातंत्र्य हे भविष्य काळामध्ये आणखी राहील का, दीर्घकाळ राहील का, या संदर्भामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केली आहे. आणि ही चिंता काय आहे ते आपण आता बघूया. भारताच्या राज्यघटनेबद्दल बाबासाहेबांनी असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आपण ही भारताची राज्यघटना तयार केलेली आहे. राज्यघटनेचं यश हे केवळ त्याच्या स्वरूपावर, त्याच्या चौकटीवरती अवलंबून असतं असं नाहीये. तर ही राज्यघटना अंमलात आणणारे, अंमलबजावणी करणारे हात किती सक्षम आहेत, ते अंमलात आणणारे हात कसे आहेत त्यांवरती खूप अवलंबून असतं. म्हणजे उद्या चालून येणारी सरकारं, ते सरकार कशा पद्धतीनं भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी करतायत, सरकारी यंत्रणा कशा पद्धतीनं घटनात्मक संस्थांना हाताळतायत, त्याच्यावरती भारताच्या राज्यघटनेचं हे यश अवलंबून आहे. त्यामुळे भारताची राज्यघटना भविष्यात टिकेल की नाही तर ते भविष्यातल्या पिढ्यांवरती अवलंबून आहे. त्यामुळे ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांनी मांडली. आणि भारताची राज्यघटना सांभाळ करण्याचं काम हे 3 संस्थांवरती अवलंबून असतं. एक असते ती न्यायपालिका म्हणजे न्यायालय, दुसरी असते ती कायदे मंडळ अर्थात संसद आणि तिसरी असतो ते कार्यकारी मंडळ अर्थात सरकार. ह्या तिघांनी बॅलन्स करून आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या नुसार अंमल करायचा असतो किंवा काम करायचं असतं, त्या दिशेनं पुढे जायचं असतं. परंतु हे देखील तितकंच महत्वाचं आहे की ह्या सगळ्या संस्थांवरती जे काही प्रतिनिधी आहेत किंवा निवड केले गेलेले लोक आहेत हे मात्र जनतेतून येणार आहेत. त्यामुळे अंतिमतः जनता ही महत्वाची आहे. जनतेमध्ये लोकशाहीचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. जनता कशा पद्धतीने आपले प्रतिनिधी पाठवते हे महत्वाचं आहे. हे या भाषणातून डॉक्टर बाबासाहेबांनी अधोरेखित केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की 2 पद्धतीच्या टीका आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील आणि भारताच्या स्तरावरून देखील या घटना समितीवरती झाल्या होत्या. सोशलिस्ट लोकांनी पण टीका केली होती आणि कम्युनिस्ट लोकांनी पण टीका केली होती. अर्थात कम्युनिस्टांचं मत सुद्धा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी खोडून काढलं, कारण ते म्हणतात की कम्युनिस्ट लोक किंवा सोशलिस्ट लोक दोघांना पण गरिबांबद्दल कणव आहे, ह्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु सोशलिस्ट लोकांना सगळ्याच गोष्टींचं राष्ट्रीयकरण करणं अपेक्षित आहे आणि अनिर्बंध अशा पद्धतीचे हक्क त्यांना अपेक्षित आहेत. त्यामुळं भारताची राज्यघटना ही भारताच्या नागरिकांना अनिर्बंध हक्क देऊ शकत नाही आणि त्याच्यावर मात्र आपण मर्यादा घातलेल्या आहेत हे त्यांनी त्या भाषणामधून स्पष्ट केलं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बघा, भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत हे अनिर्बंध नाही आहेत. सरकार त्याच्यावरती निर्बंध घालू शकतं अशा पद्धतीचे हे हक्क आहेत. याचा अर्थ आपले हक्क हे मुक्तपणे आपल्याला उपभोगता येत नाहीत असं अजिबात नाही. तर त्याच्यावरती एक विवेक असावा म्हणून ती एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी हायलाइट केली. दुसरी गोष्ट बाबासाहेब म्हणतात की कम्युनिस्टांना अपेक्षित असणारी हुकुमशाही पद्धतीची घटना ही तर आपण अजिबात बनवू शकत नाही. हुकुमशाही ही राजाची असो किंवा हुकुमशाही ही कामगाराची असो, कोणाचीच हुकुमशाही नको अशा पद्धतीनं आपल्याकडं आपण राज्यघटना बनवलेली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरती कितीही क्रांती झाल्या त्या क्रांतींचा अभ्यास जरूर बाबासाहेबांनी केला, वेगवेगळ्या राज्यघटनांचा जरूर अभ्यास केला. परंतु काही लोक असं नेहमी नावं ठेवत राहतात की भारताची राज्यघटना म्हणजे सगळ्या ठिकाणाहून काही ना काहीतरी घेतलेलं आहे आणि ते बेस्ट कलेक्शन आहे. ते बेस्ट कलेक्शन अजिबात नाहीये. सगळ्या ठिकाणाचा अभ्यास केलेला आहे आणि भारताच्या संदर्भात, भारताच्या भविष्याच्या संदर्भात काय उपयुक्त आहे याचा खूप दूरदर्शीपणे विचार करून त्यामधले मुद्दे महत्वाचे जे आहे ते आपल्या संदर्भामध्ये लावून आपण आपल्याकडे घेतलेले आहेत. त्याच्यावरती डिबेट केले, डिस्कशन केले आणि मगच ते पारित केलेले आहेत आणि फायनल केलेले आहेत. हे काम सगळं घटना समितीमध्ये झालेलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे घटना समितीच्या त्या भाषणात बाबासाहेबांनी पिढ्यांचा उल्लेख केलाय, म्हणजे भविष्यातल्या पिढ्यांचा उल्लेख केलाय. बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की आम्ही जे केलेलं आहे हे या काळामध्ये केलेलं आहे. त्यांनी या भाषणामध्ये जेफरसनचा उल्लेख केलेला आहे आणि जेफरसन यानं तर जो सिद्धांत मांडला त्याची जी मांडणी केली त्यात जेफरसनला कोट केले त्यांनी भाषणामध्ये बाबासाहेबांनी आणि ते कोट मी तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवतो. जेफरसनच्या संदर्भामध्ये बाबासाहेब म्हणतात की
भारताची राज्यघटना ही आपण इतक्या बारकाईनं तयार केलेली आहे की भविष्यातल्या पिढ्यांवरती आपण यातलं काही बंधनकारक केलेलं नाही आहे, म्हणजे बांधून ठेवलेलं नाही पिढ्यांना. म्हणजे जेफरसन पण म्हणतो की आजच्या पिढीनं काहीतरी तयार करायचं आणि भविष्यातल्या पिढ्यांना ते अंमलात आणायला लावायचं, अशी कुठली गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे हेच आपल्या भारताच्या राज्यघटनेत पण नमूद केलेलं आहे की ही घटना आजच्या स्थितीत, आजच्या परिस्थितीत जे योग्य आहे त्यानुसार बनवलेली आहे आणि अर्थात याच्यामध्ये बदल करण्याचं, ह्याला फ्लेक्झिबल करण्याचं काम हे भविष्यातल्या पिढ्या करू शकतात. म्हणजे बघा किती दूरदर्शीपणे आणि किती डेमोक्रेटिव्ह दृष्टिकोन दिसतो आपल्याला. नाहीतर आपल्याला बऱ्याचदा नियम तयार केले तर भविष्यातल्या सगळ्या पिढ्यांनी आपण तयार केलेलेच नियम चालवावेत. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये सुद्धा जुन्या जाणत्या लोकांनी काही नियम तयार केलेले असतात आणि तेच नियम पुढच्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्यांनी अंमलात आणावेत, अशा पद्धतीची अपेक्षा असते कुटुंबातल्या बऱ्याच लोकांची. मात्र इथं विचार करताना भारताच्या भविष्यातल्या पिढ्यांनी स्वतंत्र विचार करावा, त्यांना अपेक्षित असणारे बदल त्यांनी करावेत. मात्र ते बदल करण्यासाठी 2/3 इतकं संसदेतलं बहुमत त्यांना असावं, म्हणजे मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. ही 2/3 बहुमताची अट ही त्यांनी घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये घालून दिलेली आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी अधोरेखित करावी वाटते. दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी एक सांगितली की भारताच्या स्वातंत्र्याचं काय होईल, म्हणजे भविष्यामध्ये. म्हणजे आता तर आपण स्वतंत्र झालोच आहोत, 26 जानेवारी 1950ला सार्वभौम होणार आहोत, परंतु हे स्वातंत्र्य टिकेल का या संदर्भात बाबासाहेबांना चिंता होती. आणि ती चिंता का होती तर बाबासाहेबांना ती चिंता असण्याचं कारण आपला इतिहास. आपल्या इतिहासामध्ये काय झालं होतं, आपल्याकडं दहार राजाच्या काळात काय घडलं होतं तर सिंध प्रांतावरून स्वारी आली आणि ती कासिमची ज्यावेळी स्वारी आली, मोहम्मद बिन कासिमची, त्यावेळी दहारचाच सेनापती फुटला आणि त्यानं त्या कासिमकडून लाच घेतली आणि ऐन युद्धात तो शांत बसला आणि मग कासिमनं आपल्या दहारवरती स्वारी केली आणि भारतातल्या एका राजाचा पराभव झाला. एक उदाहरण बाबासाहेबांनी दिलं. दुसरं उदाहरण बाबासाहेब देतात ते म्हणजे जयचंदचं. जयचंद आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये वादविवाद होते, पण जयचंदानं मात्र परकीय आक्रमकांना आपल्याकडं निमंत्रण दिलं आणि पृथ्वीराजाच्या विरोधामध्ये त्यांनी झुंजायला लावलं आणि पृथ्वीराजाचा पराभव झाला आणि भारतावरती मग हे कायम परकीय आले आणि राज्य करू लागले. तिसरं उदाहरण देत आहेत बाबासाहेब, मोगलांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बाबासाहेबांनी भाषणामध्ये घेतलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं मोगलांच्या विरोधामध्ये लढत होते, मात्र महाराजांना साथ द्यायला किती मराठे सरदार पुढे आले. काही मराठे सरदारांनी तर मोगलांची साथ दिली आणि त्याच काळामध्ये मोगलांची साथ देणारे हे राजपूत सरदार सुद्धा होतेच आपल्याकडं. त्यामुळे काही राजपूत सरदार, काही मराठे सरदार हे जसे फुटले आणि परकीयांना मिळाले, म्हणजे आपल्यामध्ये एकी नाही हे स्पष्ट झालं. 1857च्या उठावाचं देखील बाबासाहेबांनी एक संदर्भ दिलेला आहे आणि बाबासाहेब म्हणतात की 1857च्या उठावात तरी कुठं शीख लोकांनी पुढे येऊन युद्ध केलं किंवा पुढं बंडाला तयार झाले, ते नाहीच तयार झाले, ते शांत राहिले 1857 मध्ये. म्हणजे अशी 4 उदाहरणं देऊन बाबासाहेब हे मांडतायत की आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धुफळी आहे. आपल्यामध्ये पक्षाच्या वेगवेगळ्या निष्ठा आहेत, आपल्याकडं त्या राज्याच्या वेगवेगळ्या निष्ठा आहेत, वंशाच्या वेगवेगळ्या निष्ठा आहेत, जातीच्या वेगवेगळ्या निष्ठा आहेत, धर्माच्या वेगवेगळ्या निष्ठा आहेत. आणि हे जात, धर्म, पंथ, वंश, पक्ष, विचारधारा याच्यामध्ये जर आपण अडकून पडलो तर देश म्हणून आपण एकत्र कसे राहणार. म्हणून बाबासाहेबांना भविष्याच्या स्वातंत्र्याची चिंता आहे आणि ते त्या भाषणामधून व्यक्त करतायत, ही चिंता मांडतायत. बघा, हे आपल्या समोर चॅलेंज आहे. म्हणजे राष्ट्र टिकवायचा असेल, देश टिकवायचा असेल तर द्वेष करता कामा नये, हे आपल्याला या भाषणातून आपल्याला महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाची शिकवण मिळते.
कारण देश जर पुढे न्यायचा असेल तर द्वेष असता कामा नये, आणि हा जातीतला, धर्मातला, हा कुठल्याही पद्धतीचा द्वेष हा नसायला हवा, तरच भारत टिकेल, भारताचं स्वातंत्र्य टिकेल, हे बाबासाहेब त्या ठिकाणी अधोरेखित करतात. लोकशाहीचं काय होणार ही पण चिंता त्यांनी त्याच भाषणामध्ये व्यक्त केली आहे. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या काळापासून या ठिकाणी कशा पद्धतीनं भिक्खू संघामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी पद्धतीच्या गोष्टी होत्या, परंतु नंतर मात्र आपण त्या सगळ्या विसरलो दरम्यानच्या काळामध्ये. मग आज लोकांना ही लोकशाही एकतर नवी वाटायला लागेल, किंवा लोकशाहीचा चेहरा फक्त चौकट लोकशाहीची असेल आणि अंतर्गत मात्र सगळी हुकुमशाही असेल. अशा दोन शक्यता बाबासाहेबांनी वर्तवल्या. आणि बाबासाहेब त्यावेळी म्हणतात की मला दुसरी शक्यता थोडीशी जास्त वाटते, आपण चौकट लोकशाहीची स्वीकारू, पण कारभार करणारे मात्र अंतर्गत हुकुमशाही पद्धतीचे येऊ शकतात, आणि जर ते तसे आले तर मात्र आपल्या लोकशाहीला धोका आहे. आणि मला बघा, हे खूप बारकाईनं निरीक्षण नोंदवावं वाटतं, अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदवावं वाटतं की भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते आजपर्यंत असे कितीतरी राजकीय नेते आपल्याकडं झाले की ज्या राजकीय नेत्यांनी, ज्या पक्षांनी आपल्याकडं लोकशाही नावाची गोष्ट ही टिकवून ठेवण्यामध्ये ते कमी पडले. आणि हे आपल्या समोरचं चॅलेंज आहे. मग आपल्याकडे आलेली आणीबाणी असेल, किंवा सद्यस्थितीला आपल्या राजकारणामध्ये ज्या काही अनैतिक गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी असतील, किंवा आपल्या कायद्यानं तयार केलेल्या, राज्यघटनेनं तयार केलेल्या संस्थांची मोडतोड असेल, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांनी दिलेला हा इशारा मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. बाबासाहेबांनी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. ते म्हणतात की खरी लोकशाही आणायची असेल तर काय करायला हवं. बघा किती महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. भविष्यात जर आपल्याला खरी लोकशाही आणायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांनी आपली उद्दिष्ट, मग आर्थिक उद्दिष्ट असेल, सामाजिक उद्दिष्ट असतील, ही साध्य करण्यासाठी घटनेनं दिलेला मार्गच स्वीकारायला हवा. या व्यतिरिक्त कुठलाही क्रांतिकारी, बंडखोर मार्ग आपण अंमलात आणता कामा नये. त्या ठिकाणी त्यांना क्रांतिकारी असा शब्द त्यांनी वापरलाय. त्यांना हे अपेक्षित होतं की आपल्या राज्यघटनेनं आपल्याला अहिंसक मार्ग दिलाय, आता तो मार्ग सोडून इतर कुठल्या मार्गाने जाता कामा नये. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं आपल्या समोर हे अहिंसक मार्गाने आपली उद्दिष्ट साध्य करणं, सामाजिक आर्थिक स्वरूपाची, हे आपल्या समोरचं आव्हान आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब सांगतात की लोकशाही ही फक्त राजकीय दृष्ट्या नकोय आपल्याला, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपल्याकडं असायला हवी. कारण राजकीय लोकशाही जर फक्त असेल तर आणि सामाजिक आर्थिक लोकशाही नसेल तर एक मोठा वर्ग हा दारिद्र्यात राहणार आहे, एक मोठा वर्ग हा मूळ प्रवाह विकासापासून दूर राहणार आहे. आणि मग याचाच निगेटिव्ह इम्पॅक्ट हा देशाच्या विकासावर होतो, लोकशाहीवर होतो. आणि मग त्याच्यातून मग बंड होण्याची शक्यता असते. नक्षलवाद का वाढला तर यासाठीच वाढला ना. नक्षलवाडी गावातून नक्षलवाद जो वाढला त्याचं कारण हेच आहे की एका मोठ्या समुदायाला जल, जमीन आणि जंगल यापासून वंचित ठेवलं गेलं, विकासापासून वंचित ठेवलं गेलं. आणि म्हणून मग त्यांना हातामध्ये हत्यार घेण्याची वेळ आली. बाबासाहेबांनी दिलेली त्या सूचना होत्या, बाबासाहेबांनी जे भविष्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी अधोरेखित केल्या होत्या, त्या आपण खूप बारकाईनं समजून घ्यायला हव्यात. राज्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. आपला जर इनइक्वॅलिटीचा इंडेक्स बघितला, आज आपला हंगर इंडेक्स बघितला, आपलं आनंद किंवा हॅपीनेस इंडेक्स मधलं आपलं स्थान बघितलं, मानव विकास निर्देशांकातलं आपलं स्थान बघितलं, तर आपण खूप मागे आहोत इतर देशांच्या तुलनेमध्ये. अगदी शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत सुद्धा आपण मागे आहोत. त्यामुळं आर्थिक, सामाजिक लोकशाही आपण पूर्णतः आणू शकलो नाही, ही सगळ्यात मोठी बाब आपल्याला दिसून येते. बाबासाहेबांनी हे आपल्याला 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात सांगितलंय, दिशादर्शन केलंय, मात्र आपण हे आचरणात आणायला थोडंसं कमी पडतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांनी मांडली ती मला आजही या ठिकाणी महत्त्वाची वाटते सांगायला.
बाबासाहेब म्हणतात की मनुष्य हा कितीही मोठा झाला, मनुष्यानं कितीही समाजासाठी चांगलं काम केलं एखाद्या मनुष्यानं, तरी तुम्ही त्याच्या इतके आहारी जाऊ नका की तुम्ही त्याची भक्ती करायला लागाल. म्हणजे त्यांनी या ठिकाणी मिलला कोट केलेलं आहे आणि ते म्हणतात की एखाद्या माणसाची आपण जर धार्मिक अंगाने भक्ती केली तर आपल्याला त्याचं श्रेय मिळतं, दुमत असण्याचं काम नाही, कारण नाही, आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतो. पण आपण जर राजकीय दृष्ट्या विचार केला आणि आपण जर एखाद्याची भक्ती करत राहिलो तर मग कदाचित हुकुमशाही आपल्या वाट्याला येते त्या व्यक्तीची. त्याच्यामुळं कुठल्याही मनुष्याचा इतका उदो करता कामा नये. कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या व्यक्तीला मसीहा मानून किंवा एखाद्या व्यक्तीला हा आपलं सर्वस्व अर्पण करणं हे चूक आहे. कारण हे स्वातंत्र्य इतक्या वर्षांनी मिळालेलं आहे स्वातंत्र्य आहे आणि असं एखाद्याच्या पायावरती अर्पण करणं ही गोष्ट चुकीची आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात येतात की उद्दिष्ट प्राप्तीसाठी अहिंसक मार्गाचा अवलंब, राजकीय लोकशाहीच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही, आणि तिसरी महत्वाची बाब समोर येते ती म्हणजे तुम्ही कुणाही एकट्या मनुष्याला इतके त्याच्यामध्ये वाहावत जाऊ नका. म्हणजे एका कुठल्या तरी व्यक्तीची हुकुमशाही पर्यंत आपल्यावरती वेळ येऊ नये. आणि भाषणाच्या समारोपाला ते 2 मुद्दे उपस्थित करतात. ते म्हणजे एक पहिला मुद्दा ठेवतात ते की स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्यांना एकमेकांपासून वेगळं करू नका. स्वातंत्र्य आहे पण समता नाही आणि बंधुता नाही तर स्वातंत्र्याला किंमत नाही. स्वातंत्र्य आहे आणि समता मांडली आपण आणि बंधुत्वच नाही आपल्यामध्ये तर आपल्या स्वातंत्र्य आणि समतेच्या तत्वाला किंमत होणार नाही. त्यामुळे 1 मॅन 1 वोट, 1 वोट 1 व्हॅल्यू हे जे आपलं तत्व आहे, हे तत्व जर अंमलात आणायचं असेल तर आपल्याला बंधुत्वाशिवाय पर्याय नाही. आणि बंधुत्व जर नसेल तर मग 1 मॅन 1 वोट, 1 वोट 1 व्हॅल्यू हे सगळं कागदावरती राहणार आहे. हे त्यांनी त्या भाषणामधून अधोरेखित केलंय. आणि हे आज आपल्याला समकाळामध्ये सुद्धा हे आजच्यासाठी सुद्धा भाषण आहे असं आपल्याला वाटायला लागतं एका टप्प्यावरती. आणि शेवटचा मुद्दा बाबासाहेब अधोरेखित करतात ते म्हणजे राष्ट्र ही जात ही राष्ट्राच्या विरुद्ध आहे. त्यामुळं जातीयता ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवायला हव्यात. कारण आपण जर माणसांनी जर आपल्याकडे हजारो जाती आहेत भारतामध्ये आणि या हजारो जातींच्या जर अस्मिता घेऊन आपण जातींच्या अस्मितांना कवटाळून आपण राहिलो तर मात्र आपण राष्ट्र निर्मितीच्या गोष्टीपासून दूर राहू. त्यामुळं हा खूप महत्वाचा संदेश आहे आपल्याला आजच्या अर्थानं की आज जातीच्या अस्मिता खूप टोकदार होत चाललेल्या आहेत. आणि आज बघा ना, आंतरजातीय विवाह केला म्हणून त्या मुलींना मारणारे लोक आहेत किंवा जातीच्या संघटना निर्माण होऊन दुसऱ्या जातीला कमी लेखणारे लोक आहेत. जातीवरून आपण महाराष्ट्रात तरी बऱ्यापैकी अवस्था आहे आपल्या. आपण जर उत्तर भारतामध्ये राजस्थानमध्ये परिस्थिती बघितली तर भयानक परिस्थिती आहे जातीच्या संदर्भामध्ये. त्यामुळे बाबासाहेबांनी हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जातीयता ही राष्ट्रविरोधीच आहे आणि ही गोष्ट खरी आहे. आपल्याला ह्या संपूर्ण भाषणामधून बाबासाहेबांनी जे मांडलं ते समतेचं तत्व होतं, न्यायाची दिशा होती, स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या गोष्टींचं आचरण करण्यासाठी आपल्या समोर ठेवलेला एक महत्वाची काही आव्हानं ठेवली होती बाबासाहेबांनी. भविष्याच्या संदर्भामध्ये काही सूचना दिल्या होत्या, काही आव्हानं आपल्याला या भाषणामधून बाबासाहेबांनी सांगितली. हे भाषण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं तर त्याही वेळी होतं आणि आजही आहे. आज यासाठी महत्वाचं आहे की आजही आपल्या समोर जातीयतेचा धार्मिक तिढा किंवा धार्मिक तिढा आहे, जातीय तिढा आहे. दुसरी गोष्ट नॅशनल इंटिग्रिटी हा भाषणाचा संपूर्ण गाभा आहे आणि नॅशनल इंटिग्रिटीला छेद देणाऱ्या ज्या कुठल्या गोष्टी असतील, वंशवाद, जात, धर्म, प्रथा, चुकीच्या वाईट प्रथा, परंपरा ह्या सगळ्या टाकून द्याव्यात आपण आणि द्वेष सोडावा आणि देश जोडावा अशा पद्धतीचं हे बाबासाहेबांचं भाषण आम्हाला सर्वांनाच अनुकरणीय आहे आणि आपल्या भविष्यातली दिशा दर्शवणार आहे. मी तर फक्त एका भाषणाबद्दल बोललो. बाबासाहेबांची प्रत्येक कृती, बाबासाहेबांचं संपूर्ण चरित्र हे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
जगातल्या सर्वांसाठी ते प्रेरणादायी आहे. आज पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलो पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावर होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत. ते पटकन विश्लेषण करतात.
त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.